मित्रांनो तर लाईव्ह ॲक्सिडेंट झाला आहे काहीतरी. आता मी राजस्थानमधनं पंजाबकडे चाललो आहे. मित्रांनो तर आपण जो आजचा प्रवास करत आहे तो सगळा बॉर्डरवर आहे, इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर. तुम्ही पाहू शकता ही सगळं आर्मी एरिया आहे. आपण राजस्थानमधनं पंजाबमध्ये एंटर करत आहे. तुम्ही पाहू शकताय राजस्थान पंजाब बॉर्डर आहे इथनं. आणि आपण आता आलोय राजस्थानमधनं पंजाबमध्ये. पॅशन प्रो गाडी 2000 किलोमीटर कंप्लीट झाले, 2100 झाले. आता 2000 मागतं इथनं इंडिया पाकिस्तान बॉर्डर 2 किलोमीटर आहे. लाहोर 24 किलोमीटर आहे आणि इस्लामाबाद 322 किलोमीटर आहे. आपण भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळची किती वाजल्यात तुम्हाला दाखवतो. 4:45 वाजल्यात. तर मी 3:30 3:15लाच उठलो आहे. व्हिडिओ पण एडिट झाला. 40-42 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करायला जवळपास 1.5-2 तास लागले. तर हां 1.5 तास लागला, 1.5 तास. व्हिडिओ एडिट झाला आहे. आता झोपच येई नाही. मेन म्हणजे खरं सांगायचं तर नाही, इथं एवढी गरमी आहे राजस्थानमध्ये, रेगिस्तानमध्ये, टेंटमध्ये झोपलो आहे. हे असं गरम होतं आहे ना, घामाघूम झालं, घामाघूम. जेवढी झोप झाली तेवढी झाली. नंतर ना व्हिडिओ वगैरे एडिट केला. आणि रात्री पाऊस वगैरे आलं तर वाळं सुटलं होतं. लय प्रॉब्लेमला काही तर राजस्थानमध्ये. मेन म्हणजे ह्युमिडिटीच लय. तर चला, हे पाहू शकता अशा प्रकारे सामान टाकलेलं. एका साईडला वजन टाकलं होतं आणि ह्या साईडला मी झोपलो. बेसिकली उलटं झोपतो मी, त्या साईडला झोपतो आणि सामान या साईडला असतं. पण काल नाही, लय उडत होतं वाऱ्याने, त्यामुळे जड वस्तू तिकडे टाकली. समजा मी बाहेर गेलो तर ट्रेन जाग्यावर राहिलं ह्यासाठी. तर चला, पाहू शकता हा पंप आहे. सगळी झोपल्यात. ओके मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही ह्याच्या अगोदर एक क्लिप पाहिली असेल, ह्याच्यानंतर एक पाहताल. कारण सकाळी मी जवळपास नाही 2:15 वाजताच उठलो होतो. कारण मला गरमच इतकं होतं टेंटमध्ये. राजस्थानमध्ये पाहू शकता हे सगळं रेगिस्तानी भाग आहे. आणि इथं थांबलो होतो. तर 1 नंबर पंप होता. ह्या पंपावर थांबलो होतो. पूर्ण गार्डन होतं आणि गार्डनमध्ये टेंट लावला होता. आणि काय झालं, इथं लय गरम होतं. हे बघा भाऊ कसा खाट झोपलाय. तसंच झोपाय पाहिजे होतं, पण इथं काय किडं लय, त्यामुळं उंच पाहिजे. तर ह्याच्यावर उंच नव्हतं. इथं रात्री पाऊस आला होता, त्यामुळं ही कवर टाकला होता. आणि वारं लय सुटलं होतं, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. त्यामुळं ह्याला सपोर्ट दिला होता, साईडने बांधलं होतं. तर रात्री लय गरम व्हायला लागल्यावर एका साईडने हे उघडलं, खिडकी ओपन केली इकडची आणि हे केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, झोपलो. ते लय गरम होतं तर झोपत झालं नाही. तर आता निघतोय आपण आज इथनं अमृतसर बागा बॉर्डरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके चला, टेंट आवळतो आणि निघतो. आंघोळीची सोय काही पाहायला पाहिजे इथं. असेल बहुतेक पाणी बिणी. मित्रांनो तर फायनली रेडी झालोय आणि निघालोय. आता किती वाजल्यात, टाइम काय झाला, 6:45 वाजल्यात. म्हणजे 7 वाजता रोडला लागायला, पेट्रोल वगैरे टाकायचे. तर चला निघूया. आज आपल्याला बागा बॉर्डरपर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा 4 वाजेपर्यंत. म्हणजे 370 किलोमीटर 4 वाजेपर्यंत ट्राय करायचे पोचायचं. चला. $300 का डालो भाई. पंजाब कितना दूर है इधर से? तो पंजाब में सस्ता है ना पेट्रोल, पर तो उधर जाके डालूंगा फिर. तो 300 का डालो. मित्रांनो पेट्रोल टाकतोय. आता हे राजस्थानमधलं शेवटचं पेट्रोल असणार आहे. ह्यानंतर पुढं आपण पंजाबमध्येच पोहोचणार आहे. आपण ह्यावेळेस हरियाणाला स्किप केलं, डायरेक्ट राजस्थानमधनं पंजाब. राजस्थान लय मोठं राज्य आहे.
मित्रांनो पहा रेगिस्तान, जितकी नजर जाईल तिकडं रेगिस्तानच रेगिस्तान दिसतंय. ओ यार रेगिस्तान ही रेगिस्तान आहे भाई, सगळं रेगिस्तानच आहे. बसून जा मित्रांनो, इथं चांगलाच पाऊस झालाय राजस्थानमध्ये. काही पाहू शकताय पाणी भरलंय रोडवर. अवघड आहे या नॅशनल हायवे, इथं पूल बनायला पाहिजे, इतकं पाणी साठतंय म्हणजे. मित्रांनो तो वाळवंटात मोर, हा मोर, हे लांडूर आणि हा मोर दिसला का? मोर पिसाळा फुलं मोळा एकदा. मित्रांनो तर राजस्थानी गाया, गिर गाया म्हणतात ना, गिर गाया बघा कसं आहे विचिल. मित्रांनो तर लाईव्ह ॲक्सिडेंट झालाय काहीतरी. आता मी राजस्थानमधनं पंजाबकडे चाललोय. लाईव्ह ॲक्सिडेंट झालाय, काय गाडी पडली. हाँ सर मैं कोला दिए पड़े क्यों हुआ भाई? गिर गई अपने आप मतलब बाइक चला रही थी क्या? हाँ बाइक पीछे बैठी थी. क्या नहीं एक तो भाई है मित्रांनो तर भयंकर असं पडले, पाय मोडलाय बहुतेक, पाय सरळ दाया नाही बाई. विचारलं तर म्हणतात की आपली आपच पडली पाठीमागं. हां क्या माल होऊ नये यार, कसं काय झालं काय माहिती, लय पाय मोडला पाय. चला आता लय इथं मी बरोबर राजस्थानमध्ये, राजस्थान पंजाब बॉर्डरवर झालंय. बघा सिडी डिलक्स गाडी जोरात पडलेली दिसतात लगा. चला मित्रांनो, असे डेंजर ॲक्सिडेंट पाहिला भेटतात रोडला लगा. पाय मोडला त्या बाईचा फिक्स, त्या पायीच तर पाय नाही. मित्रांनो तर मी सकाळपासून पाहतो इथं बैलगाडी वगैरे काय नसती, अशी उंट गाडी ही राजस्थानमध्ये पाहू शकता. उंट आणि गाडी, उंट गाडी. मित्रांनो तर आपण जो आजचा प्रवास करत आहे तो सगळा बॉर्डरवर आहे, इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर. तुम्ही पाहू शकता ही सगळं आर्मी एरिया आहे. तिकडून पहा आर्मीचा ही पण आला आहे कॉन्वे डंपर. अशा प्रकारे पूर्ण एरिया हा इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर आहे. या साईडला पूर्ण आर्मीचा कॅम्प आहे. असा स्कॉर्पिओ आहे ना, ती लोकांना लय आवडती राजस्थानमधल्या, कारण भरपूर जागेवर वेळ काळ्या कलरची स्कॉर्पिओ दिसती लोकांच्या घरासमोर रोडनी चालताना, पण काळी स्कॉर्पिओ लई दिसती ती पण. आपण राजस्थानमधनं पंजाबमध्ये एंटर करत आहे. तुम्ही पाहू शकताय राजस्थान पंजाब बॉर्डर आहे इथनं, आणि आपण आता आलोय राजस्थानमधनं पंजाबमध्ये. पंजाबमध्ये 98.35 रुपये स्पीड है क्या? सिंपल है. और बढ़ गया है क्या रेट? क्या आगे जाके कम है सिटी में? मतलब 500 कटा दो, 500. पिछली बार मैं आया था तो 95 के आसपास था. मित्रांनो तर आज दिवसात आपले 800 रुपयाचं पेट्रोल झालं. तिथं 106 रुपये होतं, इथं 98 रुपये, म्हणजे जवळपास 8 रुपयाचा फरक होता पंजाब आणि राजस्थानमध्ये पेट्रोलच्या रेटमध्ये. मित्रांनो तर आर्मीच्या गाड्यांचा कॉन्वे बघा असा असतंय. 1 2 3
5 6 अरे लय चालू. मित्रांनो तो रोड खराब लागलाय. हां लय खराब होता. आता लक्षात आलं माझ्या कॅमेरा चालू केला पाहिजे. काय झालंय पुलाचं काम थांबलंय त्यामुळं पुलाचं काम चालू आहे त्यामुळं रोड खराब आहे. इथं बघा आपल्या इकडं मुरुम वापरते. इथं मुरुम हा प्रकारच नाही आहे. मातीच टाकतात तिकडं. मित्रांनो तर गाई धडकली गाडीला. लय इन्सिडेंट भाई हो उनका ध्यान नहीं है. अटल वाजपेयी के टाइम में हमने भी की थी यात्रा. हाँ 3 साल के लिए. ओके पाणी पी लेता हूँ मैं पहिले. 210 किलोमीटर चालवल्यानंतर जेवायला थांबलोय आता एका ठिकाणी पंजाबमध्ये. आपल्याला अजून 166 किलोमीटर जायचे दुपारी 3 वाजेपर्यंत. मित्रांनो तर पंजाबमध्ये पोचलोय आता. पंजाबमध्ये पोचल्यानंतर जेवाय थांबलोय. जवळपास सकाळपासून आता 210 किलोमीटरचं रनिंग केलं आपण. तर जेवायला काय घेतले पहा. शेवभाजी आणि रोटी. ही बघा ही तंदूर रोटी आहे पण ही मैद्यामधलीच आहे. ती मैद्यामधलीच म्हणतोय गव्हाचीच आहे तंदूर रोटी. तर खातो आणि सांगतो कशी टेस्ट आहे. चला खाल्ल्यानंतर. काही ठिकाणी भात लागवड चालली आता. काही ठिकाणी ज्वारी कडवा आहे. असं पाणी भात्यातून मग भात लावतात. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला वाटतं हे पाणी पूर्ण साठलेलं राहतंय. नाही यांनी साठवलेलं असतंय मोटर चालू करून. जिथं पाहिलं इकडं शेजारी पाहिलं तर इकडं कोल्ड आहे. जेव्हा गरज आहे त्यावेळेस पाणी तिकडं बघा तिकडं भात लागवड चालली. मित्रांनो तर आता 100 किलोमीटर राहिले बागा बॉर्डर. आतारी बॉर्डर आतारी म्हणून बॉर्डर आहे. आतारी इंडिया पाकिस्तान बॉर्डर. त्या साईडने आतारी म्हणतात पाकिस्तान साईडनी बागा म्हणतात. तर 100 किलोमीटर राहिले आणि एकदम खराब रोड चालू झाला. खराब. तुम्हाला एक सांगतो इथं पाहू शकता ही गाडीची फिट. अशी कोणतीच गाडी पंजाबमध्ये तुम्हाला दिसणार नाही की त्याला ओरिजिनल आलाय व्हील आहे. प्रत्येकजण आलाय व्हील मॉडिफाय करतो आणि 2 इंच टायर बाहेर. अच्छा असं ह्याच्यात कसा प्रवास व्हायचा. मित्रांनो जिकडं बघा तिकडं बातच बात दिसतो. वाव कसलं हिरवं गाव आहे. मित्रांनो तर पंजाबमध्ये आल्यापासून दिल खुश झालं बाबा. जिकडं बघावं तिकडं हिरवं असं सुकं कुठं दिसनाच. हिरवं आणि असलं ती पण एक काळी ढोन एक चमक असते ना ती चमक आहे रोडच्या दोन्ही बाजूनी. आवडलं पंजाब. म्हणजे मी अगोदर पण आलोय 3 वेळा आलोय पंजाबला. पण भारी आहे पंजाब. आवडलंय आपल्याला. म्हणजे जयपूरच म्हणतोय हे राजस्थानचं रेगिस्तान पाहून मला एकदम हिरवळ पाहिलं लईच भारी वाटतं. मित्रांनो तर गाया म्हशी बघा म्हशी. गावागावातनं घालतंय रोड काय माहिती गुगलनं. एवढा बी शॉर्टकट नको आहे मला. गुगल मॅप यार. मोठे रोड पाहिजेत मोठे. 20-25 किलोमीटर जास्त गेलं तरी चालेल.
बागा बॉर्डर पे जाना है परेड देखने। उधर से आओ। मित्रांनो तो चिखलात रोटे चालवतात रोटावेटर। कुछ नहीं चलने दो आपका। देख रहा हूँ ट्रैक्टर कैसा चल रहा है कीचड़ में, बाहर निकालने का। मित्रांनो भात लागवडीच्या अगोदर रानाची मेहनत बघा, असं चिखलात पाणी भरूनच काय त्यात आपण कसं कोरड्या रानात मेहनत करतो मग काय ते पीक पेरतो, तर ही बघा भात लावायच्या अगोदर एक ट्रॅक्टर पाण्यात एक काकरी आपल्या काकऱ्या पाळीचा अवजार असतो तसं अवजार आहे, दुसरा ट्रॅक्टर लगेच त्या पाठीमागं रोटर मारायसाठी रोटर घेऊन आलेला आहे। चिखलातच चालवतात ही ट्रॅक्टर। मी आता कितीतरी जागेवर पाहिलं, तुम्हाला दिसले का नाही दोन्ही ट्रॅक्टर? चला चिखलातच रोटा आणतात आणि ट्रॅक्टर बी यांचे मोठे आहेत, रोटर चालवणारे ट्रॅक्टर मोठे आहेत, जास्त HP। मित्रांनो तर अशा प्रकारे भात लागण केली जाते बघा, असं पाणी भरलं जातं आणि रोप उपटून आणून मग लागण केली जाते। चलो ते दाखवतो हो का, इथं दिसती का, इथं ही काळी लाईन दिसती ही हां, आणि इथं बघा इथं इतक्या जवळ आहे ना, फार भारत पाकिस्तान बॉर्डरला आलोय। अशा फिरून गेली मॅपमध्ये बघा, शेप दिसतोय का? हां इथं बघा जवळ आले या बाणाच्या, तर ह्यो पॉईंट आहे इथं बघा। आर्मीचं एक ही पण आहे, आर्मीचं ते झाडाच्या आड आहे, आर्मीचा एक टावर आहे, ते रेवणं पाहतात। आणि पलीकडच्या साईडला तिकडं पाहिलं तर तिकडं पाकिस्तानचं एक टावर आहे, आणि हे सगळं फेन्सिंग दिसतंय इंडियाचं, दिसलं का तुम्हाला? त्याच्यात झूम नाही आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये झूम करतो मी आणि ते ह्याच्या ओव्हरलॅप करतो असं। इतक्या जवळ आलंय ना भाऊ, मला वाटलं बी नव्हतं मी इतक्या जवळ येईल इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या। अलीकडं बैलगाडी चालली, हे दिसतोय का? हा पॉईंट ते हा पॉईंट समोरच दिसतोय। चला तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे, भाऊ चाललाय लेह लडाखला, ते पण आपल्या पॅशन प्रो गाडीवर। मित्रांनो तर हा इंडिया पाकिस्तानची रेल्वे रूट आहे, रेल्वे ही गेट आहे, पण हे काय वापरातच नाही आहे, जो गाया बिया चालतात लोक, कारण इंडिया पाकिस्तानचे संबंध चांगले नाही आहेत, त्यामुळे ते ट्रेन चालतच नाही, नाही तर दोन्ही देशांना जोडण्यासाठी ट्रेनचा मार्ग पण आहे। मित्रांनो तर पाहू शकता इथनं इंडिया पाकिस्तान बॉर्डर 2 किलोमीटर आहे, लाहोर 24 किलोमीटर आहे, आणि इस्लामाबाद 322 किलोमीटर आहे। आपण इतक्या जवळ आलो आहे पाकिस्तानच्या, इंडिया पाकिस्तान बॉर्डर 2 किलोमीटर। लाहोर त्यांची मेन सिटी फक्त 24 किलोमीटर। मित्रांनो पोचलोय बागा बॉर्डरला, आता गाडी पार्किंगला लावायच्या तर बॅग ठेवायच्या, चला ठेवूया। इथंच कुठं तरी ठेवायला लागणार आहेत बॅग आतमध्ये ठेवून घेत नाही। भाई बैग किधर रखने की? वो बाइक जाती है क्या उधर तक? मैं क्या बोल रहा था फिर, वो मतलब वो उठा के लेके जाना पड़ेगा क्या उतना दूर? फिर मैं बाहर जमा करूँ क्या? बाहर कितने पैसे? मित्रांनो तो पार आता आलोय गाडी घेऊन, तो लॉकर कुठे? भाई सामान किधर रखने का है? हाँ उसके अंदर जाना, आगे अंदर जाके लेफ्ट हो गए 4 नंबर शॉप। ओके तुम्ही कुठे भेटलो तो? आपण ह्याच्यात जोधपूरवर भेटलो होतो, जोधपूरमध्ये।
कसं राहतोस? एकदम मस्त. सकाळच्या स्टेटस बघतो इथंच तुम्ही कुठं? राजस्थान मध्ये. हा आता मी 400 किलोमीटर आलो आज आतापर्यंत सकाळपासून. आज इथं मी स्टे केला. माझा प्लॅनच तसा होता की बरोबर बंद व्हायच्या टायमिंगला यायचं. आता हे बॅग ठेवायचे आत. बॅगला किती चार्ज आहे का तुम्ही गाडीतच टाकलं असतं? आतमध्ये लॉकर आहे. मित्रांनो तर गाडी तिथं लावली, आतमध्ये आली बॅगा ठेवण्यासाठी आणि हे सर घेऊन चाललेत आपल्याला. आणि सर किधर किधर पहुंचा हूँ मैं आज? आप आए हो बाका मित्रांनो तर इथं एक बॅग डिपॉझिट केली. इथं बॅग लॉकर आहे, तिथं बॅग डिपॉझिट केली. एक जे कॅमेरा होता ते डिपॉझिट केली, बाकीच्या गाडीलाच ठेवतोय. आणि इथं फूड प्लाझा बीज आहे. हो काय फायनली पोचलोय बागा बॉर्डरला. तर इथं गाडी पार्किंगला लावली. बेसिकली काय झालं, गाडी तर मी पार आत घेऊन गेलो होतो आणि सगळी लोक पाहायला लागली ह्याला कसं काय आतमध्ये सोडलं. कारण माझ्याकडे बॅग होत्या, तर त्या बॅग ठेवण्यासाठी मला त्यांनी परमिशन दिली की लोकांना ठेवा. पण बॅग एका बॅगचं 100 रुपये. तीन बॅग आहेत माझ्याकडं. 3 बॅगचं जवळपास 300 रुपये होत होतं. त्यामुळे एकच ज्यात कॅमेरा वगैरे होता ती बॅग ठेवली, बाकीच्या माघारी आणल्यात तशाच. आणि गाडीलाच आटपून ठेवल्यात. तर ही 2 पोरं होती, ते पोरांचे चेहरे बघू द्या. त्यांनी गन लावला, पैसे मागत. भाई के टॅटो जबर आहे यार. मित्रांनो तर गाडी पार्किंगला लावली आणि आता निघालोय. काय झालं, पहिलं आलो मी आणि तिथनं आल्यानंतर तिथं 12 रुपये गाडी पार्किंगचे पैसे दिले. तेव्हा बॅग नाही आज जाणार, तर बॅग ठेवा म्हणून सांगितलं. तर त्याला म्हणलं अरे बॅग घेऊन मी इतक्या लांब कसं चालत जाणार. तर ते म्हणला तुझी गाडी सोडतो. तर माझी गाडी पार आत गेली आणि सगळी माझ्याकडे टकमाक पाहायला लागली की भाऊ याची गाडी कसं काय आत आली. तर तिथनं बॅग ठेवायला गेलो होतं, एकच बॅग घेऊन गेलो होतो. मित्रांनो तर इथं आल्यानंतर ना इथं तुम्ही रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर आणि हे पण आहे आपलं काय म्हणतात त्याला लगेज काउंटर. तर इथं पाहू शकताय लाईन लागली. मित्रांनो इधर आ. मित्रांनो ते बळच गेला तो. आता त्याने बळच गन लावले मला माहिती का. आणि पार रडकुंडी आला, पैसे दे 100 मागत होता. त्याला 10 रुपये दिले मी. त्यांच्या जागेवर गन लावले, 100 दे म्हणलं. अरे पळ म्हणलं मीच 0 बजेटमध्ये फिरतोय, तू कुठं मला ही कळतोय. रडायला लागला पार. मग त्यांनी 10 रुपये दिले. आपल्या इथली एक आपल्याला जिथं जोधपूरमध्ये भेटलेली ना ती परत इथं आपल्याला भेटल्यात. मित्रांनो तर आज एवढी गर्दी नाही आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस लई गर्दी झाली होती. इकडे लेडीजची लाईन आहे, इकडे जेंट्सची लाईन आहे. एवढी काही गर्दी नाही आहे. फोटो काढतोय. मित्रांनो तर लाईन सोडायला चालू केले. हे सर आहेत BSF मध्ये. तर हे पंजाबमधून आहेत. त्यांना विचारलं महाराष्ट्रातनं कोण आहे का. आहेत महाराष्ट्रातनं पण. तर आपल्याला पुढे गेल्यावर बसते भेटत्याला. आज लई गर्दी कमी आहे. मित्रांनो तिकडं लाईनला लागल्यानंतर ना इथं चेकिंग होती आणि चेकिंग नंतर ना इथं आपल्याला आत सोडलं जातं. इथं पाहू शकता BSFचे जवान आहे. चलो 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 फोन मिला रेकॉर्ड करू नको म्हणतात त्यांना. ती पाहू शकता ही समोर आहे ते स्टेडियम आहे. तिथं जाऊन आपल्याला परेड पाहिजे. हे पाहू शकता लोक कमी आहेत. लोक लई. मागच्या वेळेस मी आलो होतो आणि त्यावेळेस लई लोक होती. बहुत अच्छा लगा भाई साहब. मित्रांनो यांनी मागासपासून माझ्या बरोबरच येते. यांची ओळख झाली, बोलणं झालं. तर भाऊंनी विचारलं कुठनं आलाय, काय आलाय, कसा आलाय. त्याला सांगितलं मैंने बताया कि मैं बाइक से आया हूँ. तो ये क्या रिएक्शन है इनकी जान लेते. क्या बोलोगे भाई? भाई हम देखें कि आपके इतना मतलब 7 दिन में पहुंची आप बाइक मतलब चलाए हो कि मतलब इतने एक्सपीरियंस आपको हो गया कि हम लोग सुन के थोड़ा फीलिंग हुआ कि इतनी बाइक कैसे चला लिया. अरे 100 सीसी की पेंशन प्रो से. पैशन प्रो तो है. बहुत खुशी हुई आपसे. भाई के भाई क्या बोलोगे? 100 सीसी से मुमकिन ही है. यहाँ 1.5 2 हज़ार सीसी से आते हैं लोग. अरे कोई नहीं है. सीसी मैटर नहीं कहती, जुनून हिम्मत मैटर कहती है. जिगरा चाहिए. जर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही इथं आला आणि तुम्ही टॉयलेट हुडकत असताल तर स्टेडियमच्या कुठंच टॉयलेट नाही आहे. इथं पाहू शकता स्टेडियममध्ये जायच्या अगोदरच लेफ्ट हँड साईडला टॉयलेट आहे. पे अँड यूज.
तर पहिलं टॉयलेटला जाऊन येतो, म्हणजे आपल्याला 6:30-7 वाजेपर्यंत बसायला मोकळा. सीमा संरक्षण बल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, BSF, JCP आतारी. हे पाहू शकता इथं ही आहे आपला तोफ आहे आणि BSF. इथं लोक फोटो वगैरे काढतात. तिकडे एक बोर्ड राहिला हे हुडकायचा. मित्रांनो, तर तिथनं पुढं आलं की असं फ्रेंडशिप बॉर्डर म्हणून असे हात मिळवलेले दाखवले आणि तिथं हे असा चौक आहे आणि इथनं पुढं गेलं ना असे उंच असा टावर आहे, कॅमेरा आहे, काय माहिती नाही. दोन्ही साईडला आहे, हा पाकिस्तानच्या साईडला पण आहे, भारताच्या साईडला पण आहे. आणि हे दिसतंय पुढं ते स्टेडियम आहे, तर त्या स्टेडियममध्ये जाऊन बसायचे आणि मग तिथं परेड होत्या, तर मग कार्यक्रम असतो. मित्रांनो, तर पाहू शकता इथं आता हे सगळे BSFचे ऑफिसर आहेत, जुने नवे सगळे. आता ह्याच्याकडून फोटो काढतो माझा पण. मित्रांनो, तर जांभळाचं झाड आहे तिथं, पिकल्यात जांभळं सगळी. आता इथं एखादा सापडाय पाहिजे, लय लागल्यात जांभळं इथं बागा बॉर्डरच्या तिथं. मित्रांनो, तर स्टेडियममध्ये जायला असे एंट्री, तर अशा एंट्रीमधनं क्रिकेटच्या स्टेडियम गतच आहे. असं वरती चढून जायचं, माणसं कमी आहेत तशी, हळूहळू येतात. की लांब नाही नाहीच लय गर्दी कायतात. लोकांना ह्यांना माहिती असते, लोकांना माहिती की लवकर नाही येऊन काय उपयोग. त्यामुळं आलं खाली जाऊ मला वाटतं. माधव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप, त्यातील दिवस 7 आहेत. तर 7व्या दिवशी मी आलोय पंजाबमधील बागा बॉर्डरला आलो, इंडिया पाकिस्तान बॉर्डरला आलोय. ते पाहू शकता पलीकडच्या साईडला ते स्टेडियमचं काम चाललंय, ते पाकिस्तान आहे. आणि हे दिसतंय हे सगळं पूर्ण भारताचं स्टेडियम आहे. एवढं परेड पाहिलं, एवढी लोक आलेली आहेत. अजून तरी लोक नाही आली. मागच्या वर्षी जेवढी लोक आली होती ना, त्याच्या निम्मी पण लोक नाही आहेत अजून. हे सगळं फुल होतं. एक जागा, एक सीट राहत नाही बसायला. फक्त जे तिकीट VIP तिकीट घेऊन आले असतात ना, तेवढे शिल्लक राहतात. आणि ते पुढं गेट दिसतंय ना, ते इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे. तर चला, तुम्हाला ह्याच्यानंतर एक व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे, कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय लिहायचे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे की त्यांनी पण कधी ना कधी आलं पाहिजे बागा बॉर्डरला, इंडिया पाकिस्तानची परेड पाहायला आलं पाहिजे. मित्रांनो, तर एका साईडला बसलो होतो, तिथं लईच गर्दी होती, म्हणजे फार जवळ जाता येत नव्हतं. तर आता परत खाली उतरतोय, दुसऱ्या साईडला जातो. स्टेडियमच्या ह्या साईडला आलोय आता आणि खाली बसतोय तिथं. चला खाली बसू, जा जवळ पाहूया परेड कशी असते. एवढी लोक आलेत आता. मित्रांनो, तर इथं लय गरम व्हायला लागलं, एकदम असं घाम भीमी लागलाय. माणसं कमीच आहेत. लास्ट टाइम नाही मी तिथं ते टॉपला दिसतंय का भारत इंडिया, त्याच्या खाली बसून पाहिला होता शो. अजून काय माणसं एवढी आली नाही पाहिजे एवढी. समोर आले थोडी आणि इकडे थोडी आलेत, बाकी नाही आहेत. एवढी पाहिजे एवढी नाही आहे. आणि इकडे हे भारत पाकिस्तान बॉर्डर ते 6:30 वाजता फक्त उघडते. आणि तिकडं पाकिस्तानचं सगळं स्टेडियमचं काम चालू आहे. आपले ऑलरेडी मोठं होतं, शो चालू झाला. एकदम जबराट गाणी बिणी वाजवतात ना. हे यूट्यूबला टाकायच्या लेवलचं नाही आहे, कारण सगळ्याला कॉपीराईट येईल. आपल्या इंस्टाग्रामला टाकलं तर चालण्यासारखं आहे. जो शो होतो ते पाकिस्तानची बी आले की थोडीफार माणसं. मित्रांनो, तर पाहू शकताय घाम आणि पार झेंडे जे काढले होते ते गेले. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय परेड चालू होती. ते तुम्ही इथं नाही वे अटारी बॉर्डर, आपल्या इथनं अटारी म्हणतात, पाकिस्तानमधनं बागा बॉर्डर म्हणतात. तर इथं तुम्ही नाही वे 4 ते 4:30च्या दरम्यान पोचायचं. तिथनं तुम्हाला फ्री एंट्रन्स आहे. फ्री एंट्री घेतल्यानंतर तर तुम्ही ह्या स्टेडियममध्ये येऊन बसायचे. स्टेडियममध्ये बसल्यानंतर जवळपास 5 ते 5:30 वाजल्यानंतर इथं म्युझिक, देशभक्तीपर गीतं लागतात. त्यानंतर देशभक्तीपर गीतानंतर असे छोटे मोठे इव्हेंट करतात. ते म्हणजे ज्यात लेडीजला जास्त कोण प्राधान्य असतं. लेडीजला नाही वे पहिलं तर बोलावताच, ज्यांना इच्छा आहे त्यांनी जाऊन तिथं फ्लॅग असे घेऊन बॉर्डरच्या समोर लाईनीने फिरवत राहायचं आहे. आणि ते झाल्यानंतर
परत लेडीजला नाही वे बोलावतात की त्यांना जे जे इच्छुक आहेत, ज्यांना डान्स करायला आवडतो देशभक्तीपर गीतांवर, त्यांना बोलावतात. मग ते येऊन डान्स करतात. अशा प्रकारचा शो होतो. त्यानंतर ते मित्रांनो मैत्रिणींनो, कोण जरी तुम्ही लेडीज असाल आणि तुम्ही बागा बॉर्डरला आला तर निसंकोच तुम्ही खाली जाऊन डान्स केला पाहिजे. कारण खूप भारी वाटतं. बघा किती लोक खाली जाऊन डान्स करतात. त्यानंतर BSFचे जवान बद्दल थोडी माहिती दिली जाते. सरहदों पर अटूट दीवार स्वरूप तैनात BSF के जवानों के अडिग एवं चट्टानी इरादों को सलाम करता हुआ प्रतीत होता है. 1 दिसंबर 1965 को BSF की स्थापना हुई. मित्रांनो, तर कंटिन्यू म्युझिक चालू असते. मेरे देश की धरती गाणं लागलं होतं. आणि हे जे खाल्लं चाललेत त्यांनी तिकीट घेऊन पास काढला होता. त्यांच्यासाठी VIP एंट्री आहे. पुढं VIP सीट पण असतात. त्यात आपण पास घेऊन पण येऊ शकतो. VIP तिकीट घ्यायची गरज नाही आहे. नॉर्मल ह्याच्यातनं पण चांगला व्ह्यू येतो, काय अडचण नाही आहे. आणि गाणी कंटिन्यू चालू असतात. अशी देशभक्तीपर गीतं ना डायरेक्ट हे रोंगटे खडे होतात. अशी देशभक्तीपर गीतं चालू असतात. मित्रांनो, तर हळूहळू करून भरपूर सारे लोक जमले. ते वयचं जे स्टँड आहे ते संपूर्ण मोकळं राहिलं आहे. खाली इकडच्या साईडला पण भरपूर सारे लोक आलेले. माझ्या पाठीमागं बसले होते ते सगळे बँगलोरवरून आले होते पोरं. आणि 1 नंबर आहे. पाकिस्तानच्या इथं नॉर्मल आले तर आपले जेवढे आलेत त्याचे 10% पण लोक नाही आले. आणि आपल्या इथं जे परेडला गाईड करतो तो आर्मी ऑफिसर 1 नंबर असतो. पानी की खाली बोतल, प्लास्टिक इत्यादि का उपयोग करने के उपरांत ही स्टेडियम में लगे कूड़ेदान में ही डालें एवं कूड़ेदान का ही प्रयोग करें. साथ ही दर्शक अपने कीमती सामान, मोबाइल, पर्स, बच्चों एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें. धन्यवाद. मित्रांनो, तर अशा प्रकारे BSF जवान परेड करतात. 1 नंबर भाऊ. हे जे बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे असतं त्याच्यामुळं तर एकदम जबराट फील येतं ना. आणि त्यांच्या ह्याच्यात माईक असतो, त्यातला एक लीडर असतो, तो अशा जो जोरात वराडतो ना ते पण जबराट वाटतं. तर सगळ्याला कॉपीराईट येऊ शकतो, त्यामुळे सगळं म्यूट केलेलं आहे मी. तर आता बघा कशी धाडतात. आणि 1 नंबर आहे मित्रांनो. हे सगळं तुम्ही प्रत्यक्षात येऊन पाहिल्याशिवाय तुम्हाला हे जे हे कळणार नाही. कधी आला तुम्ही तर तुम्हाला इथं यायचं असेल तर तुम्हाला बेसिकली अमृतसर रेल्वे स्टेशनला यायचं आहे. आणि तिथनं पुढं तुम्हाला 40 किलोमीटरचं टॅक्सी रिक्षा काही पण भेटून जाईल. तर चला, फायनल फ्लॅग ऑफ चालला आहे आता. तुम्ही पाहू शकता दोन्ही देशांचे झेंडे हळूहळू हळूहळू हळू खाली येतात. आणि झेंडे खाली आले की परेड संपती. तर सर्वांना ध्वज खाली येणार म्हणलं की सर्वजण उभे राहिले. मित्रांनो, तर संपली परेड. आता सगळे नंतर आली होती. चला, त्यातील दिवस 7 आहे. तर 7व्या दिवशी मी होतो बागा बॉर्डर किंवा अटारी बॉर्डरला होतो. तर परेड संपली आता.
स्टेडियम खाली झाले, आता लोक चालतात, काही लोक फोटो काढतात, काय अजून निघालेत बाहेर. एक नंबर परेड आहे भाऊ, तुम्ही कधी ना कधी तरी एन्जॉय करा एकदा तरी परेड. आपल्या देशासाठी एकदम प्राऊड आहे गोष्ट ही. मित्रांनो तर ही पाहू शकता, ही आता या गोप्रोला झूम नाही आहे, नाही तर ही पाहू शकता, ही मेन बॉर्डर. दोन्ही साईडला 2 फ्लॅग दिसतात, मध्ये बॉर्डर आहे, दोन्हीच्या मध्ये दोन्ही देशाचे फ्लॅग असतात, ते फ्लॅग डाऊन झाले आता. मित्रांनो तर हेच ते BSF जवान ते कावडला गाईड करत होते. तर चला ते मित्रांनो इथे एक गेट बनवलं, इथं पण लोक फोटो काढतात इंडिया भारत. आणि ते एक रणगाडा आहे मोठा असा. मित्रांनो तर इथं पाहू शकता, इथं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFचं हे कसं आहे विमान जेट ते दाखवलेत आलेलं आहे. अजून बाकी इथनं पलीकडंच पाकिस्तान बॉर्डर आहे, तुम्हाला दाखवतो टच. मी आता इथं बरोबर बॉर्डरवरच आहे, मागाशी ते लांब होतो, आता बघा इथं बरोबर बॉर्डरवरच आहे. हे पाहू शकता, हे ह्याच्या पलीकडे कंपाऊंडच्या पलीकडे पाकिस्तान आहे. दिखेंगे यार सब उसको वाईड अँगल आहे. मित्रांनो तर आता बताता हूँ मित्रांनो, तर आता मी पंजाबमध्ये अटारी बॉर्डर पंजाब बॉर्डर पर मैं बात करता हूँ. आज हम आए हैं अटारी बॉर्डर पर, पंजाब में है जो मोगे में. क्यों यार ब्लॉग बन रहे हैं? हाँ बोलो. हाँ जी, पंजाब में है ये, अमृतसर में. मेरे को ये बताओ, ये उस तरफ ये बाउंड्री के पाकिस्तान है क्या? पाकिस्तान वहाँ पर है सर, पर ये पूरा हिंदुस्तान है. मित्रांनो तर आपण आलो होतो परेड पाहिला, बागा बॉर्डर किंवा अटार बॉर्डर म्हणतात, तर तिथं आलो होतो. तर हे सर आपले महाराष्ट्रातले हे BSF मध्ये इथं वर्किंग आहेत, म्हणजे इथं त्यांची ड्युटी आहे. तर सर काय म्हणताल तुम्ही? ठीक आहे, बस ठीक आहे, सगळं ठीक आहे सर म्हणतात. सर मला एक प्रश्न होता, हे छोटी फेन्सिंग इंडियाची आहे आणि ती मोठी ती बॉर्डरची आहे का? आपलीच आहे का? मग पाकिस्तान अजून 1-2 किलोमीटर पलीकडे का? नाही सर, ती नवीन बिल्डिंग आहे ना. हां ओके. मग असा इकडून परत फिरून येतोय का? नाही सर, हे डिफेन्स आहे. हां हे डिफेन्स आहे, समोर ते आहे ना, हरा दिसत आहे. हां ते तारबंदी आहे, हां. ते 0 लाईन. ओके. मग डिफेन्सची लाईन खूप आता आहे. डिफेन्सची लाईन सर मोठी असते, मतलब 7,500 किलोमीटर आहे सर. ओके. नाही पाहिलं मी तिथं. मित्रांनो तर आपल्या गाडीपाशी पोचलोय आपण. जे बागा बॉर्डरवर जो कार्यक्रम असतोय फ्लॅग ऑफचा, ते पाहून आता निघतोय. तर चला जाऊया. मित्रांनो तर आपली गाडी घेऊन मी पेट्रोल पंपावर आलो होतो. पहिल्या पेट्रोल पंपावर विचारलं, तिथं पण त्यांनी राहायला परमिशन नाही दिली आणि इथं अलाव नाही करत आम्ही बाहेरच्या बॉर्डर जवळ असल्यामुळं. आणि तिथनं पुढं दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलो होतो, त्यामुळे ते माणूस चांगला होता, ओनरच होता. ओनरने परमिशन विचारलं कुठं आलाय काय आलाय, परमिशन दिली. त्याने गार्डनमध्ये टेंट लावून म्हणला, तिथं एक जण येऊन म्हणला तिथं काल साप गेला होता. त्यामुळे तिथं कॅन्सल केलं आणि मी पुढच्या लोकेशनला गेलो. तर पुढच्या पेट्रोल पंपावर पण मला नाही म्हणूनच सांगण्यात आलं. आणि मग तिथं ज्यांनी नाही म्हणलं होतं त्यांनी मला एक लोकेशन सांगितली होती की म्हणे टोल नाक्यापाशी राहण्याची व्यवस्था आहे, तिथं कॅमेरा वगैरे असतात, तर तिथं जाऊन टेंट लावा. तर तिथं टेंट लावण्यासाठी आलो मी आणि तिथंच टेंट लावला. बोले ऐसे ही बोले, इधर सेफ नहीं है ऐसा क्या होता? वो पीछे 2 पंप नहीं थी क्या? अरे कोई बात नहीं, इधर पंजाब में आए थे तो क्या दिक्कत है? हाँ, इधर लगा लो तो कोई चक्कर ही नहीं. ओके. चल, अरे रात को सिक्योरिटी रहती है. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 7वा. तर 7व्या दिवशी आपण ह्याच्यात बागा बॉर्डर पाहून आपण अमृतसरच्या दिशेने जाताना एका ठिकाणी मुक्काम केला. तसे तर मी 2-3 पंपावर ट्राय केलं. त्यातील एक पंपवाल्यांनी परमिशन पण दिली, 2 पंपवाल्यांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणे की इथं चोरी चपाटी व्हायची चान्सेस असतात, त्यामुळं परमिशन नाही आहे म्हणून सांगितलं. तर त्यांनी मग इथं सांगितलं टोल नाक्याजवळ टेंट लावायला सांगितलं.
तर टोल नाक्यापाशी लावला. टोल नाक्यापाशी टेंट लावलाय. तर इथं मध्ये कॅमेरा बिमेरा इथे जे ओनर होते ते पण म्हणले बिंदास झोप, काय नाही अडचण हाय मी. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.